तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण भारतीय सीमांची सुरक्षा कुठलीही आधुनिक टेक्नॉलॉजी नाही तर काचेच्या बाटल्या करतात. हो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी काचेच्या बाटल्या का वापरल्या जातात? उत्तर सांगतो, तुम्ही रील फक्त शेवटपर्यंत बघा. भारताच्या सीमा या फक्त नकाशावर आखलेल्या रेषा नाही आहेत. त्या अनेक ठिकाणी घनदाट जंगलं, उंच डोंगर, बर्फाच्छादित प्रदेश आणि पूर्णपणे दुर्गम भागांमधून जातात. या ठिकाणी सीमांच्या सुरक्षेसाठी वापरला जातो रिकाम्या काचेच्या बाटल्यांचा एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय. बॉर्डरवर लावलेल्या तारांच्या कुंपणाला अनेक ठिकाणी रिकाम्या काचेच्या बाटल्या अडकवलेल्या दिसतात. या बाटल्या एका स्पेसिफिक कारणासाठी लावलेल्या असतात. या काचा एक प्रकारचा मॅन्युअल अलार्म असतात. जेव्हा एखादा घुसखोर, संशयित व्यक्ती किंवा जंगली प्राणी या तारांना स्पर्श करतो किंवा कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या बाटल्या एकमेकांना धडकतात. काचेच्या बाटल्या असल्यामुळे त्यातून जोराचा कर्कश असा आवाज निर्माण होतो. सीमावर्ती भागांमध्ये रात्रीच्या वेळी खूप शांतता असते, त्यामुळे हा आवाज लांबपर्यंत ऐकू जातो आणि तिथे तैनात असलेले जवान लगेच अलर्ट होतात. कोणीतरी बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करताय याची त्यांना तात्काळ कल्पना येते. आता तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल की या कामासाठी तिथे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, हायटेक कॅमेरे किंवा सेन्सर्स का वापरले जात नाहीत? तर त्याचं कारण असं आहे की अनेक दुर्गम भागांमध्ये वीज उपलब्ध नसते. त्या ठिकाणी तापमान -डिग्रीत असतं, तर काही ठिकाणी खूप जास्त उष्णता असते. अशा परिस्थितीत सेन्सर नीट काम करत नाहीत, बॅटऱ्या लवकर संपतात किंवा उपकरणं खराब होतात. पण काचेच्या बाटल्यांना ना वीज लागते, ना नेटवर्क, ना मेंटेनन्स, ना पाऊस, बर्फ, उष्णता, कोणत्याही परिस्थितीत या बाटल्या आपलं काम करत राहतात. म्हणून ज्या ठिकाणी हायटेक सुरक्षा नसते तिथे या काचेच्या रिकाम्या बाटल्या भारताच्या सीमेचं संरक्षण करणारे एक महत्त्वाचं शस्त्र बनतात. कशी वाटली तुम्हाला ही माहिती? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.